देवाची परीक्षा घेतली तर काय होईल? 11 वर्षापूर्वी देऊळ बंदने प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण केले होते आणि आता देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या मनालाच नाही तर बॉक्स ऑफिसलाही जिंकत आहे. फक्त 10 कोटींच्या बजेटवर बनलेला हा चित्रपट आज 50 कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. अखेर या चित्रपटात असे काय आहे की महाराष्ट्रभर त्याची चर्चा सुरू आहे? चला जाणून घेऊया. देऊळ बंद 2 ही फक्त भक्तीची कथा नाही, ही आहे संघर्षाची, विश्वासाची आणि वास्तवाची कथा. एका शेतकऱ्याच्या आयुष्यातील संकटे, त्याच्या देवावरचा विश्वास आणि त्याच वेळी एक महिलेची आपल्या कुटुंबासाठी चाललेली झुंज, या 2 प्रवाहामधून चित्रपट पुढे सरकतो. चित्रपट सतत एक प्रश्न विचारतो, माणूस संकटात असताना देव मदतीला येतो, माणसालाच स्वतःची लढाई लढावी लागते. मोहन जोशी यांनी साकारलेले स्वामी समर्थ सदृश्य पात्र हे चित्रपटाचे आत्मा आहेत. त्यांच्या साधा पण प्रभावी अभिनय अनेक प्रसंगातून प्रेक्षकांना भावुक करतो. त्यांची स्क्रीन प्रेझेन्स आणि संवाद फेक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवते. स्नेहल तरडे यांनी एक संघर्षशील महिलेची भूमिका साकारली आहे. कुटुंब, शेती, समाज आणि संकट यांच्याशी सामना करणारी ही व्यक्तिरेखा चित्रपटाचा भावनिक केंद्रबिंदू ठरते. त्यांचा अभिनय अत्यंत वास्तववादी वाटतो. महेश मांजरेकर यांनी भूमिका कथानकाला नवे वळण देते. त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये रहस्य, अनुभव आणि जीवनाचे तत्त्वज्ञान दिसते. चित्रपटात शेतकऱ्यांच्या समस्या अत्यंत वास्तववादी पद्धतीने दाखवल्या आहेत. कर्जबाजारीपणा, दुष्काळ, आर्थिक संकट आणि मानसिक तणाव हे सर्व विषय प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मोहन जोशी, स्नेहल तरडे, महेश मांजरेकर आणि दमदार कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट 50 कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. श्रद्धा, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला शक्ती आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भावनिक आणि विचार प्रवृत्त करणारा अनुभव देतो. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.